आणि फायनली आपल्याला महाकालनी बोलवलं. आपण परत उज्जैनला चालू द्यावर, ज्यांनी आम्हाला याचा नाद लावला. वाव, किती बरं वाटतं ना. मी कोणाला जाऊन सांगू. आयुष्यात पहिल्यांदा बांगड्यांची शॉपिंग करतोय का. वेलकम बॅक टू माय चॅनल. हा, आज मी मामाकडे चालली, अंकलला मी नाही घेऊन चालली. अंकल शॅड होतोय अंकल. ऑल राईट गाईज, मी सकाळी आलोय लग्न होणी त्याचा आणि असला झोपलो होतो. आता 12:15 होऊन गेले. आता उठलोय म्हणून तुम्हाला चेहरा पण एकदम असा सुजलेला दिसत असेल. दादा आणि स्नोही तिकडे जाणार आहेत महेश दादाकडं, बिकॉज वहिनी चालला आहेत त्यांचा फ्रेंडच्या लग्नाला लॉंग ट्रिपसाठी. बाय, एन्जॉय ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. आम्हाला तर ऑल द बेस्ट. तिला एन्जॉय. सोयीला टेन्शन नाही, म्हणजे प्रकाशला टेन्शन आहे. मला पण माझं टेन्शन. चलो बाय बाय चॉनी. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. हा कंटिन्युएशनचा पार्ट आहे. आधीचा पार्टमध्ये बघितलं असेल दादा वहिनी हे त्यांचं हॉलिडे एन्जॉय करायला गेलेले, म्हणजे त्यांच्या सुट्ट्या एन्जॉय करायला गेले. बेसिकली दादा दिल्लीला गेलेला, वहिनी माहेरी गेलेले आणि आता फायनली मी चाललो आहे आपल्या फेवरेट ठिकाणी जे आपण प्रत्येक वर्षी जातो. फक्त मागच्या वर्षी माझं मिस झालं. तो 1 वर्ष आणि हा 1 वर्ष. लिटरली 2 वर्षापासून महाकाल मला माझी परीक्षा घेत आहेत. बेटा तू जरा माझी परीक्षा दे आणि पास होऊन दाखव. आणि आपण मे बी कुठंतरी मला असं वाटतं पास झालो आहेत. आणि फायनली आपल्याला महाकालनी बोलवलं. आपण परत उज्जैनला चालू द्या वर्षी. 4थं वर्ष आहे माझं, फक्त मागचं वर्ष सोडून, बिकॉज आमच्या आजींचं ध्यान झालेलं म्हणून जाता नाही आलं. पण त्याचं मागचे 3 वर्ष कंटिन्यू गेलेलो आणि हा आपला 4था वर्ष आहे. हे न्यू इयर पण माझं उज्जैनहून स्टार्ट होणार आहे, चांगलं स्टार्ट होणार आहे. सो चला माझ्यासोबत रुपेश दादा आणि उदय दादा, मला ज्यांनी महाकालला म्हणजे मला जे पहिल्यांदा महाकालला घेऊन गेलेले रुपेश दादा, तुम्ही बघितलं असेल, त्यांच्याच सोबत परत चाललो आहे. बट स्पेशली ह्यावेळेस जाताना एकच गोष्ट चाललो आहे मनात घेऊन की थँक्यू सो मच जे काही करतायत ते. ऑल राईट, 3:27 झालेले आहेत आणि आम्ही इथे बघा ह्या साईडला तुम्हाला एवढी गर्दी नाही दिसणार, पण इकडं बऱ्यापैकी गर्दी म्हणजे आहेत लोक जाणार आहे. सो आपली 3:50 ट्रेन येऊन झाली तर पुण्या दोंड एक्सप्रेस. ती आल्यावर मग आपण निघू. ठीक आहे, एकदम गेटअप मध्ये आलेला. फायनली आमचे मोठे बंधू आलेले आहेत. आता उदयदाला मी इंट्रोड्यूस नव्हतं केलं, म्हटलं एकत्र करूयात. म्हटलं उदयदादा, रुपेश दादा आणि मी असे आम्ही तिघं ह्यावेळेस चाललो आहेत. आणि हे जे ते व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आम्हाला याचा नाद लावला. चांगले कधी पण चांगल्या गोष्टीचा नाद लागावा. असेच मित्र असायला पाहिजे, चांगले नाद लावते आयुष्यात. जय श्री महाकाल. पोचलो आहोत आपण उज्जैनला. उज्जैनच्या या पवित्र भूमीवर असा पाय ठेवून येऊन गेलो आहे. ही फिलिंग मी कशी एक्सपिरियन्स करू मला माहिती नाही. खूप भारी वाटतंय. फायनली 2 वर्षानंतर इथं आपण परत आलेलो आहे आणि बाबांचे दर्शन करणार आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आमचा जो एक्सपिरियन्स आहे रेल्वेचा, प्रत्येक वेळेस चांगला असतो, पण ह्यावेळेस आमच्या सोबत वाघ आणि सिंह दोघं पण होते. दोघं पण असतात. कोणाचीही झोप झालेली नाही आहे. एवढ्या जोराने घोरत होते ना, माझ्या आयुष्यात एवढं मी कधी बघितलं नाही, एवढ्या मोठ्या आवाजाने. आणि आम्हीच जागा दिलेली त्याला. आणि आम्हीच ते लोक बिचारे ज्यांनी त्यांचं तिकीट नसताना, हा ते जाऊ द्या, आम्हाला पण नव्हतं माहिती असं होणार आहे आमच्यासोबत. वाघ दगा करणार आहे आमच्यासोबत. आमची झोप झालेली नाही, पण आम्ही इथं उतरल्यानंतर एवढे फ्रेश झालो ना, खूप मजा येते. आणि यस, आधी दर्शन घेऊयात आणि नंतर बाकी सगळ्या गोष्टी. आता इथं थांबलो चहा प्यायला, चहा पिऊ आणि मग बाकी सगळ्या गोष्टी कंटिन्यू. वाव, किती बरं वाटतं ना. मी कोणाला जाऊन सांगू, तुम्हालाच सांगतोय, तुम्ही समजून घ्या. फिलिंग एक नंबर. ऑलराईट, आपण त्या मेन गलीमध्ये येऊन गेलो आहे जिथून आपल्याला बाबांचं मंदिर दिसतं, शिखर दिसतं. आणि मला इथून शिखर दिसतंय. ही किती बेस्ट फिलिंग आहे ना. मी परत हे बोलेल, तुम्हाला लोकांना सहन करावं लागेल. आणि आय डोंट नो, या गलीत खूप जास्त गर्दी असते. ही दिसते ना, आता पहाटे एकदम सकाळी म्हणून लोक नाही येत का, आय डोंट नो काय रिझन आहे, पण शिखर दिसतोय. आणि अजून एक गोष्ट, स्टेशनला उतरल्यानंतर फक्त इथं येण्यापर्यंत स्टेशनला जर उतरल्यानंतर रिक्षा करायची असेल 20 रुपयाचा, वरती 1 रुपया लागत नाही. पर हेड 20 रुपये द्यायचे. इथं यायचं. एखादं हॉटेल जर बुक नसेल केलं तर 50 रुपये घेतात फ्रेश होण्यासाठी. ते 50 रुपये द्यायचे, आंघोळ करायची, फ्रेश व्हायचं, डायरेक्ट मंदिरात जायचं. वा, हे इथून तर डायरेक्ट मंदिर दिसतं. आता बघा, इथून समोर दिसतं तुम्हाला, इथं ते मंदिर आणि इथं हे हॉटेल. आता ओळखीच्यांचं हॉटेल आहे म्हणून फोनवर लगेच बुक होतं. सो इथं आपण थांबणार आहेत. ऑल राईट, आम्ही तिघही रेडी झालेलो आहेत. हे कुठले कुंकू बोलला तुम्हाला मग? पार्वती. कुठून आणलेलं आहे?
त्रिविक्रम नारायण जिथं शंकर पार्वतीचं लग्न झालं होतं. अच्छा हे बघा हे केदारनाथमध्ये. कुंकू आणि हा टीका तिथून आणलेला. दादा बोलला इथं बी लावून घ्या आणि आपण खाली जाऊ तेव्हा आपण लावून घेऊ. पण या रूमचे जर तुम्ही आले इथं जवळपास कुठल्याही हॉटेलमध्ये जा 600 किंवा 700 रुपये पर हेडचा हिशोबाने पैसे घेतात इथं, जे जेन्युइन असतील ते. त्याच्यानंतर माहिती नाही. आता तर आज 31 डिसेंबर आहे, उद्या न्यू इयर आहे, तरी पण आमच्याकडनं तेवढेच 2 दिवस आम्ही बुक केली. आणि किती उद्या येतात 3800 रुपये ना. हा म्हणजे 4200 रुपये दुसऱ्यांकडनं, पण ओळखीचे होते म्हणून थोडे कमी करून 3800 रुपये आम्ही तिघांचे दिलेत. चला आता दर्शनाला जाऊ. कधी कधी ना अफवांवर लक्ष नाही द्यायचं. आम्ही यायच्या आधी आम्हाला खूप लोकांनी सांगितलं हे दर्शन बंद आहेत, ते दर्शन बंद आहेत, पासेस बंद आहेत, एवढी गर्दी, खूप गर्दी. आल्याशिवाय ते समजत नाही. आलो, एवढी पण गर्दी नाही आहे, म्हणजे दर्शन होऊ शकतात 1 तासामध्ये नॉर्मल लाईनमध्ये. आणि हे बघा इथं पासेस भेटत आहेत, इथून पासेस घेऊ शकता. 250 रुपये पर पास काढून घ्यायची आणि अर्ध्या तासाचा आत तुमचे दर्शन होऊन जाते. ठीक आहे, सो आता पासेस घेऊ आणि मग असं दर्शनासाठी जाऊ. आता वाजलेत 8:28. दर्शन करून कधी येतो बाहेर ते पण दाखवेन मी तुम्हाला. एकदम कोर आहे, कोर. सो कोणी काही सांगत असेल त्यांचं ऐकू नका. नमः शिवाय. दर्शन करून येऊन गेलो आपण आणि 5 मिनिटाचा आत आमचे दर्शन झालेले. पण आम्ही पूर्ण फिरून आत्ता आलो आहे. आता वाजून गेले 9:30. हरसिद्धी मातेचं दर्शन घेऊन आलो, बडा गणेश त्यांचं दर्शन घेऊन आलो, मध्ये छोटे छोटे जे मंदिरं होती तिचं दर्शन घेऊन आलो. आणि आज 2025चा शेवटचा दिवस. मला गप्पा मारण्यासारखं इतक्यात ना, मागचे 1.5 वर्ष माझे एकदम विचित्र गेले. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आपली जर्नी खूप कमी दाखवली मी यूट्यूबला. जिथं आपण 100-150 असे व्हिडिओ अपलोड करायचो, तिथं मी 50-53 एवढेच व्हिडिओ अपलोड केले आहेत. आणि हा 54वा व्हिडिओ आहे माझा या वर्षाचा. सो खूप काही गोष्टी चालल्या आहेत. आणि माझा मेन सगळ्यात मोठा इम्पॅक्ट सगळ्या गोष्टींवर झाला तो म्हणजे माझा जॉबमुळं. 12-12 तास 13-13 तास कामं, मेंटल हेल्थ खराब, एन्झायटी होणं, त्याच्यामुळे जिम बंद असल्यामुळे यूट्यूबवर परिणाम होतो. यूट्यूबसाठी टाईम नव्हता भेटत. खूप साऱ्या गोष्टी चालू होत्या म्हणून मी खूप जास्त डिस्टर्ब झालेलो. पण महाकालचे वेगळे प्लॅन असतात. तुम्ही काही करा, कितीही टेन्शन घ्या, कितीही तुमची रुटीन तोडून टाका आणि कितीही डिप्रेस राहा, एन्झायटीमध्ये राहा, पण त्यांना जे करायचं ते करतात आणि ते चांगल्यासाठी करतात. माझ्याकडनं लिहून घ्या. माझा 2025चा एंड मला माहिती नव्हता असा होईल, पण जेव्हापासून 2025चा एंड चांगला दिसायला लागला मला, तेव्हा दिवसापासून मला असं होतं की महाकालला मला ह्या वर्षी काही झालं तरी भेटायचं आहे. आणि आज आहे 31 डिसेंबर. आपण महाकालचे दर्शन घेतलेत, महादेवांचे दर्शन घेतले, खूप चांगले दर्शन झाले, खूप चांगले म्हणजे मी नाही सांगू शकत शब्दात. एवढे चांगले दर्शन झाले, खूप साऱ्या गप्पा मारल्या आहेत. सो यस, तुम्ही पण या. चाय पे चर्चा. तेव्हा तुम्ही इथं कधी पण आले ना उज्जैनला, खंडोबांच्या मंदिरात नक्की या. खंडोबांच्या मंदिरात पाया पडल्यानंतर शिवरायांचे पाया पडा. त्याच्यानंतर इथे या चहा प्यायला 1 नंबर चहा बनवतात. आता आपण जरा एक ऑटो करून घेतली आहे आणि ऑटोवाल्याला तुम्ही जर याल इथं तुम्हाला लागो तेवढे ऑटो भेटून जातील. 150 रुपये पर हेडचा प्रमाणेच त्यांना पैसे द्यायचे. आता आम्ही 600 रुपये दिले तिघांचे. 6 मंदिर फिरवणार आहेत जे उज्जैनमध्ये फेमस आहेत. आता आम्ही ऋणमुक्तेश्वर मंदिराला आहेत. याची हिस्ट्री वगैरे मी एवढं इन डिटेल असं काही सांगणार नाही. ते तुम्हाला कुठल्याही रीलमध्ये किंवा तुम्ही याल स्वतः तुम्हाला समजून जाईल. पण ऑटोवाल्यांना पर हेड 150 रुपयाचा हिशोबाने द्यायचे. 3 ते 4 तास आपल्याला ते फिरवतात. काळभैरव, हे ऋणमुक्तेश्वर, अजून दुसरे 4 मंदिरं किंवा अजून त्यांना काही माहिती असेल ते पण त्यांना विचारून घ्यायचं आणि रिक्षा करून पूर्ण फिरून घ्यायचं. आता इथं गोमाता आहेत बघा सगळे. आपण हे घेणार त्यांच्यासाठी चारा वगैरे खाऊ घालायला आणि मग गोमातांना ते खाऊ घालून मग इथून पुढे जाऊ आपण. ठीक आहे, हे आमचे ऑटो वाले दादा. तुम्हारा नाम बताओ. तुम्हारा मोबाइल नंबर फटाक से बढ़ा दो, पण तुम डिस्काउंट दोगे तभी तुम्हारा नाम लूंगा इसमें. हमारे चाहने वाले जितने भी आएंगे उनको डिस्काउंट देना पड़ेगा. नंबर बोल दो. 6261588685. डन. या दादांकडे या, हे तुम्हाला सारे मंदिर घुमा दोगे ना. थोड़ी देर में मेरे को रिक्शा चलाने दोगे ना. ते दादा मला आता रिक्षा पण चालू देणार आहेत. बेटा हा, याचं काय सांगितलं तू? सप्तद्वार. याचं काय सांगितलंय मंदिर? हे भरतरीनाथाची गुहा आहे. हा, जे नवनाथ आहेत त्यांच्यापैकी एक येते. अच्छा. वचन आहे खाली. गोवा 1 नंबर गजब. चलो
आता सगळ्यात महत्त्वाचं दर्शन म्हणजे काळ भैरवाचं दर्शनाला आलोय. उज्जैनला कधी पण तुम्ही ज्योतिर्लिंगाचे दर्शन केलं तर इथं येणं अनिवार्य. कोणत्याही ज्योतिर्लिंग सॉरी उज्जैनला. ज्योतिर्लिंगाचं दर्शन जर केलं हा तर महाकालचं दर्शन करणं काय भैरवनाथाचं दर्शन करणं गरजेचं. बरोबर. ऑल राईट, फिरून फिरून वाजून गेले 1:15. काळ भैरव बाबांचं दर्शन झालं आणि 1 तास लागला मला लाईनीत प्रॉपर उभं राहून दर्शन घ्यायला. आता आम्ही आलो कुठल्या मंदिरात? मंगलनाथ. हे मंदिर आपल्या भारत देशाचा जो नकाशा आहे ना तिथं सेंटरला एकदम लेटेस्ट अपडेट. म्हणजे की ज्या लोकांना मंगळ असतो लग्नात तुम्ही मंगळ वगैरे चेक करत असाल आणि तो असेल तर इथे येऊन पूजा करावी लागते, तेव्हा ते कमी होतं किंवा दूर होतं. एकमेव मंदिर आहे भारतात मंगळाचं. विषुववृत्त आणि कर्कवृत्त ज्याला छेदतं त्या हा आहे सेंटर. दादांनी जे एक्सप्लेन केलं ते मंदिर आहे. ज्यांना पण मंगळ असेल इथून पूजा करून घ्या. देवपूजा झाली. सकाळपासून आपली देवपूजा चालू होती. आता पोटपूजा चालू. सगळ्यांना भूक लागून गेली. मगाशी तिथं पाणीपुरी आणि चाट खाल्लं. ऑल राईट, आपल्या दादांनी आपल्याला खूप फिरवलं. आता गाडी तेरा भाई चलाएगा, ही गाडी मैं चलाएगा आता. लेट्स गो. ऑल राईट, वाजून गेले 6:48. आम्ही खूप मस्त आराम केलेला आहे तिघांनी पण. आणि आता आमचं सगळे दर्शन झालेले आहेत म्हणून आता परत आम्ही नॉर्मल लुक मध्ये येऊन गेलो आहेत. हे बघा सगळे तुम्हाला एकदम होडी बिडी मध्ये दिसतील. दादाने पण चेंज करून घेतलं. आणि आता आम्ही जाणार आहेत जरा इथं लेझर शो चालतो पूर्ण महाकाल लोक बघायला. तिथं जाऊयात, तिथं बसूया शांततेत. आता काहीच प्लॅन नाही, इथं फक्त चांगला टाइम स्पेंड करायचा आहे. आज शेवटचा दिवस आहे 2025चा. आणि फूड काय फूड पण आता बुक नाही सध्या. फूड एन्जॉय नंतर. नंतर आधी आपण भूक लागेल. करेक्ट. आधी आपण तिकडे जाऊ, महाकाल लोक बघून येऊ. जरा लेझर शोचा टायमिंग जर मॅच झाला तर ते पण बघून घेऊ. आणि त्याच्यानंतर मग भूक लागली तर इथले जे फेमस स्टॉल आहेत किंवा फेमस गोष्टी ते पण आपण एक्सप्लोर करणार. ठीक आहे, असा प्लॅन आहे. आजचा 31 म्हणजे 31 डिसेंबर शेवटचा दिवस 2025चा. तो आपण मजेशीर आपण उज्जैनला आणि मंदिराचा अवतीभोवती स्पेंड करणार आहेत. याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं. नो क्लब, नो पार्टी, नथिंग. 2 मित्र, आपण आणि आपला आवडता प्लेस. दॅट्स इट. थँक्यू सो मच. 2025. आपलं सकाळी एवढं मस्त 5 मिनिटात दर्शन झालं. गर्दी नव्हती, काही नव्हती. आता तुम्हाला गर्दी दाखवतो तेव्हा तुम्ही इथं स्क्रीनवर बघून घ्या. बापरे बाप, जबरदस्त गर्दी आणि खूप जास्त गर्दी. लाईनवर लागतील ना, म्हणजे लाईनीत जर लागले तर मला वाटत नाही 3-4 तासात त्यांचे दर्शन होतील का नाही. सकाळी आपले लिटरली 5 मिनिटात आणि खूप चांगले दर्शन झाले. वाव. आणि आता गर्दी बघा, इकडं गर्दी, या साईडला गर्दी, मध्ये वेगळी गर्दी. आपण वाचलोय. वाव वाव, खरंच वाव. हा ओके, आमचं नशीब खराब म्हणू की काय म्हणू माहिती नाही, पण महाकाल लोक बंद आहे. ही जी तुम्ही मगाशी गर्दी बघितली, या गर्दीमुळेच महाकाल लोक पण बंद आहे. परत लेझर शो पण बंद आहे 5 तारखेपर्यंत. म्हणजे कुठला प्रोटोकॉल पण नाही चालणार. VIP दर्शन बंद. मग आता आम्ही खायचा जो आपला प्लॅन होता ऑलरेडी झालेला, छोटा सरापा म्हणून एरिया आहे, तिथं चाललोय. तिथं मस्त खाऊयात. आणि वाव, समोर बघा. ब्लॉग करता करता कधीतरी अशी तुम्हाला दिसतंय का, किती छान दिसतंय. मला माहिती नाही मोबाईलमध्ये दिसतंय का नाही, पण हे आपलं मेन मंदिराचं ते कळश आहे आणि तो झेंडा आपला. वाव. सो चला आता जाऊयात खायला, खाऊ, एन्जॉय करू 31. आणि मग शेवटची क्लिप मी इथेच शूट करेल, मंदिराचा परिसरात किंवा मंदिराचा अवतीभोवती. ठीक आहे. प्रॉपर मार्केट फिरतो आम्ही. छोटा सरपा शोधण्याचा नादात आम्ही गल्या बोड्यांमध्ये घुसलेलो. त्यांनी असे मस्त एकदम अशा दुकानं आणि शॉप्स आणि बाजार काही म्हणू शकतो. पण इकडे गर्दी का नाही मला हे त्याचं लॉजिक समजत नाही. मला एवढा घाम का सुटला असेल माहिती का तुम्हाला? नाही, यांना माहिती आहे पण तुम्हाला लोकांना नाही माहिती. मी वहिनींसाठी, स्नोईसाठी आणि परीसाठी इथून जरा आयुष्यात पहिल्यांदा बांगड्यांची शॉपिंग करतो. कारण की इथं उज्जैनमध्ये खूप फेमस आहे असं ऐकलंय मी. दुसरं घेण्यासारखं काहीच नाही आहे. मला न्यू इयर आहे, नवीन वर्ष, सगळ्या गोष्टी असं चांगल्या सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन जाऊ. असं मस्त मस्त काहीतरी भेटतंय. सो दोघी वहिनींसाठी, स्नोईसाठी आणि परीसाठी असं सगळ्यांसाठी घेऊन जाऊ. ठीक आहे. ऑल राईट. तिथं मला ब्लॉग शूट नाही करता आला. त्या सरापामध्ये आम्ही चटर पटर ह्या सगळ्या गोष्टी खाणार आहेत. आणि आयुष्यात पहिल्यांदा मी आई, वहिनी सगळ्यांसाठी असं बांगड्यांची शॉपिंग केली. आय डोंट नो कुठून डोक्यात आलं माझं, पण आय एम हॅपी टुडे. एक एक करत जे जे आठवले मला सगळ्यांसाठी घेतलंय.
आणि मेन म्हणजे स्नोई आणि परीसाठी मला अजून घ्यायचं आहे, तिथून घेत नाही. ज्यांच्यासाठी घ्यायचं होतं ज्यांच्यासाठी घ्यायचं होतं ते राहिले ते राहिले म्हणजे त्यांच्यासाठी पण घेतलंय, पण त्यांच्यासाठी अजून घ्यायचंय मला. हे बघा, ही पूर्ण हे दिसते ना तुम्हाला पिशवी, याच्या सगळ्यांसाठी बँगल्स घेतलाय मी, ते पण फर्स्ट टाइम एव्हर. पाणीपुरीवर फोकस करू. आमचे उदयदा जरा डाईटवर आहेत, तरी पण आमच्या सोबत जे नाही ते रपारप खाऊ राहिलं. 50 पाऊल पण नाही चाललो ती समोर पाणीपुरीची दुकान, आणि परत आता इथं हे काय म्हणतात त्याला, आलू टिक्की, आणि इथं ही पाणीपुरी. आमच्या रुपेश दादाला परत इथं पाणीपुरी खायची इच्छा झाली, कारण की हा वेगळा पाणीपुरीवाला आहे. हे बघा, आता परी आणि स्नोईसाठी घ्यायचं राहिलं होतं, तर मला धाकधूक होत होतं. म्हटलं सगळी दुकानं बंद होत आहेत, खाऊन पिऊन झालं आपलं सगळं, फक्त या बँगल्स राहिल्या होत्या, ते घेऊन घेऊ आणि मग जाऊ. कारण की उद्या पण आपल्याला लवकर उठायचं आहे 2:30 वाजेला, कारण की आपल्याला भस्म आरती पण अटेंड करायची न्यू इयरला 1 तारखेला 2026चा पहिला दिवस. तो पण खूप सुंदर जाणार आहे, ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दिसेल. पण आता आपण ही शॉपिंग करून घेऊ. ऑल राईट, हे बघा इथं 10:18 झाले. समोर तुम्हाला आपला महाकालचा शिखर दिसत असेल, मंदिराचा शिखर दिसत असेल. इथं हा माझा एक मित्र उदय दादा, तिथं रुपेश दादा, दोघंही बिझी आहेत. 2025ची शेवटची क्लिप, आपल्या ब्लॉगचा शेवटचा पार्ट मला शूट करायचा होता, मनापासून बनवायचा होता. म्हणून मी म्हटलं मंदिराचा परिसरातच बनवू, ही मेमरी आपल्याला लॉंग टाइम पर्यंत लक्षात राहील. बिकॉज 2024 अर्ध वर्ष आणि 2025 पूर्ण वर्ष ऑलमोस्ट. शेवटी हा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना मला खूप जास्त लकी ठरलेला आहे. माझ्या आयुष्यातला वन ऑफ द बेस्ट मंथ म्हणू शकतात तुम्ही. जे मला डीपली फॉलो करतात, खूप आधीपासून फॉलो करतात, त्यांना माहिती मी किती जास्त डिस्टर्ब होतो कामाचा लोडमुळे किंवा खूप साऱ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे माझी हेल्थला प्रॉब्लेम झाले. माझ्या यूट्यूबमध्ये मी ब्लॉग्स अपलोड नव्हतो करत, रेग्युलर नव्हतो, सोशल मीडिया पूर्णपणे बंद केलेलं मी, असं समजू शकतात तुम्ही. खूप साऱ्या गोष्टी फेस केल्या आहेत मी या माझ्या कठीण काळात. जे माझे काही जवळचे लोक आहेत, बट ऑब्वियस माझी फॅमिली तर माझ्या प्रत्येक मुमेंटमध्ये होती. माझा दादा, वहिनी, आई, बाबा सगळेच माझे काही जवळचे मित्र, मी असं स्पेसिफिक नाव नाही घेणार, नजर लागून जाते मला असं वाटतं, त्यांचे पण खूप मनापासून आभार. आणि तुम्ही जे लोक, तुमच्यामधून पण असे काही हिरे आहेत ज्यांनी माझे रेग्युलर अपडेट्स विचारले, रेग्युलर मेसेज करायचे, रेग्युलर मला मेसेजने विचारायचे की दादा ऑल गुड ना, टेन्शन नको घेऊ, सगळ्या गोष्टी होऊन जातील, सगळं होऊन जाईल. म्हणून मागच्या 1.5 वर्षापासून इथे यायला तरसत होतो. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत, मी आता रिव्हील नाही करणार. 2026 मध्ये तुम्हाला समजूनच जाईल, खूप लवकर समजून जाईल. स्टेट येऊन हेच मला महादेवांचं समोर असं उभं राहून शूट करायचं होतं आणि या सगळ्या फिलिंग शेअर करायचं होता. बिकॉज हे जे 1.5 वर्ष गेलेत ना, दुसरं कोणी राहिलं असतं ना, हार मानली असती. मला माहिती आहे मी कसं स्वतःला समजवलं आहे आणि असं कसं मी स्ट्रॉंग राहिलो आहे आणि पुढं चालत गेलो आहे. माझ्या एक्सपिरियन्समधून मी एकच तुम्हाला सांगेल की तेही काय झालं, तेही टफ फेज राहू द्या, की तेही काही राहू द्या, अजिबात हार मानून घेऊ नका. अजिबात तुम्ही असं फील करून घेऊ नका की माझ्यासोबतच का होतं, मी एवढे सगळं प्रयत्न करतोय, एवढं सगळं काही मेहनत करतोय, तरी पण सगळं चुकीचं का होतंय. ट्रस्ट मी, देवाचे प्लॅन वेगळे असतात, त्याने आपल्यासाठी खूप मोठा विचार केलेला असतो. आपण एकदम एवढूसा विचार करून चाललेलो असतो. त्याच्यावर विश्वास ठेवा, मेहनत करत राहा, पुढे जात राहा. आणि एकही फेज आहे जो आयुष्यातला, हा जो आयुष्यातला ही जी वाईट वेळ आहे, वाईट फेज आहे, त्याच्यात आहे ना एन्जॉय करायला शिकून घ्या. छोट्या छोट्या गोष्टी चालूच राहतील. असे लाईफमध्ये ना सॅड मुवमेंट, हॅपी मुवमेंट येत राहतील. तुम्ही असं स्टेबल राहा, खूप मजा येईल तुम्हाला आयुष्य जगायला आणि खुश राहा. प्रत्येक मुवमेंट एन्जॉय करा. आता बघा ना, 2025 गेल्यानंतर आयुष्यात कधीच 2025 येणार नाही. बट यस, या खूप मनापासूनच्या गप्पा होत्या, त्या खूप दिवसापासून अशा मी मनात राहू दिल्या होत्या. बट यस, इथून पुढे आता तसं नाही होणार. लाईफचा खूप मोठं असं लेसन मी 2025 मधून घेऊन चाललोय पुढे. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. 2026चा पहिला ब्लॉग, पहिला दिवस इथून चालू होणार आहे, तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल. ठीक आहे, हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स. बाय, गुड नाईट, टेक केअर अँड हॅपी न्यू इयर वन्स अगेन. बाय बाय. जय श्री महाकाल, हर हर महादेव.